नमस्कार. आज शुक्रवार 5 मार्च 2021. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत कविता. चला, आपल्या पहिल्या कवितेचं नाव आहे हम्मा. लहान मुलं गाईला हम्मा असं म्हणतात. तर ही कविता गाय आणि बाळ यांच्यावर केलेली आहे. तर चला सर्वप्रथम कविता बोलूया. हम्मा हम्मा ये ग, बाळाला दूध दे ग, चारा पाटीभर हम्माला, दूध वाटीभर बाळाला. हम्माच्या गळ्यात घुंगूर माळा, बाळाच्या पायात चांदीचा वाळा. वाळा वाजतो छुम छुम, बाळ धावतो धुम धुम. मग ह्याच्यामध्ये गाईला चारा घातला की ती आपल्याला काय देते? दूध देते. व दूध कोणाला देतो आपण? बाळाला. तर आणि बाळाच्या पायात जसं कुळकुळ वाळे असतात तसंच गाईच्या गळ्यात पण घुंगूरमाळा लावलेली असते की मान तिने हलवली की ते घुंगरू वाजायला लागतात. तसंच बाळाच्या पायातले पण वाळे वाजतात असं या कवितेत एक सांगितलेलं आहे. ही कविता लिहिलेली आहे इंदिरा अत्रे या कवयित्रीने. तर परत एकदा बोलूया. हम्मा हम्मा ये ग, बाळाला दूध दे ग, चारा पाटीभर हम्माला, दूध वाटीभर बाळाला. हम्माच्या गळ्यात घुंगूर माळा, बाळाच्या पायात चांदीचा वाळा. वाळा वाजतो छुम छुम, बाळ धावतो धुम धुम. त्यानंतर आपली पुढची कविता आहे नंदूचा घोडा चंदूचा वाडा. तर ही कविता नंदू या मुलाची व चंद्राची आहे. तर याच्यावर केलेली आहे. चला तर बघूया काय आहे. चकमक अंगण, अंगणात रिंगण, रिंगणात घोडा कोणाचा कोणाचा, रिंगणात घोडा नंदूचा नंदूचा. लखलख अंगण, अंगणात रिंगण, रिंगणात वाडा कोणाचा कोणाचा, रिंगणात वाडा चंदूचा चंदूचा. नंदूचा घोडा चंदूचा वाडा, नंदू जातो घोड्यावर घोड्यावर, चांदोबाच्या वाड्यावर वाड्यावर. म्हणजे नंदू या मुलाला चांदोबाच्या वाड्यावर जायचं आहे म्हणून तो घोड्यावर बसलाय आणि तो चांदोबाच्या वाड्याकडे चाललाय. त्याच्यावर केलेली ही कविता आहे. तर ह्या दोन कविता बोलल्यानंतर आपण पुढे अभ्यास बघणार आहोत. भाषावही. भाषावहीमध्ये आपल्याला तारीखवार लिहून घ्यायचे आहे आणि काय लिहायचं आहे बघा. दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारा शब्द लिहा. आता इथे अक्षरं दिलेली आहे, त्याच्यापासून तयार होणारा, त्याने सुरुवात होणारा कोणताही शब्द आपण लिहायचा आहे. तर आता इथे बघा व लिहिला आहे. तर व पासून कोणता शब्द तयार होतोय बघा बरं. व ने सुरुवात होणारा व ड, व र, व ज न, व ट, असे अनेक शब्द तयार होतात. मी तर इथे 4 दिलेत. परीक्षेत तुम्हाला फक्त एकच शब्द लिहायचा आहे, पण आपल्याला वेगवेगळे शब्द माहिती असावेत म्हणून मी इथे 3-4 शब्द दिलेले आहेत. तर तुम्हाला परीक्षेमध्ये आता व अक्षर असलं समजा तर एकच कोणताही शब्द लिहायचा. मग तुम्ही वड लिहा किंवा वर लिहा, वजन लिहा, कोणताही एकच शब्द लिहायचा असणार. पुढचं अक्षर कोणतं आहे? न. आता न ने सुरू होणारं न, ळ, त्यानंतर न भ, नभ म्हणजे आकाश. न ज र, नजर म्हणजे दृष्टी. न य न, नयन म्हणजे डोळे. तर असे न पासून सुरू होणारे शब्द आहेत. आता दुसरा शब्द आहे च. च ने कोणकोणते शब्द सुरू होतात बघा.
च व चव. त्यानंतर च ढ चढ. च प ळ जो वेगवान पळतो की नाही त्याला चपळ म्हणतात. चपळ. त्यानंतर च ल. 4 शब्द झाले. आता त ने सुरू होणार आहे. त र तर. त ब क तबक. त न तन. त न य तनय. तनय हे असं मुलाचं नाव असतं. तन म्हणजे आपलं शरीर. तबक म्हणजे ताटली. तर क ने सुरू होणारे. क प क ण क ळ क ड क कडक. प ने सुरू होणारे. प ड प र क र प स र प व न पवन. पवन म्हणजे काय? वारा. ज ने सुरू होणारे. याच्या व्यतिरिक्त जरी तुमच्याकडे तुम्हाला शब्द येत असले तर ते लिहिले तरी चालणार आहे. फक्त आपला हे उद्देश आहे त्या अक्षराने सुरू होणारा शब्द पाहिजे आणि तो सुद्धा तुम्हाला एकच लिहायचा आहे. पण ज ग ज र ज ड ज प. जप म्हणजे आपण देवाचं नामस्मरण करतो तो जप. जगचे 2 अर्थ होतात. तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं. जग म्हणजे आपलं पूर्ण विश्व, जिथे आपण पृथ्वीवर राहतो ते पूर्ण जग. आणि दुसरं जग म्हणजे पाण्याचं जग, ज्याच्यात पाणी भरलेलं असतं व ते भांड्यात ओततो ते मोठं भांडं जग. स स र स ण स र स. सरस म्हणजे चांगल्यापैकी. स ड सड म्हणजे कुटणे. सडणे म्हणजे कुटणे. सड. तर ध ने सुरू होणार. ध न धन म्हणजे पैसा. ध र ध ड धड म्हणजे डोक्याच्या खालनं जो आपला भाग असतो शरीराचा त्याला धड म्हणतात. ध प क न. कशी पडले मी? धपकन. धपकन. र ने सुरू होणार. र स र थ र म
र म त, रमत. रमत गमत आपण चालतो म्हणतो की नाही, रमत. द द व द ग ड दगड. द र द ळ ण दळण. पुढचं अक्षर आहे फ. फ ण स फणस. फ र क फ ड फ ड. पक्षी पंख हलवतात ना तेव्हा फडफड फडफड असा आवाज येतो. फणस फर फडफड. तर या पद्धतीने तुम्ही शब्द लक्षात ठेवायचे. तुम्हाला जो शब्द लक्षात राहील तो ठेवायचा आहे व आपल्याला परीक्षेच्या एकच शब्द लिहायचा आहे. त्यानंतर पुढच्या पानावर आहे सुलेखन. सुलेखन याचा अर्थ काय की खोडरबरचा वापर न करता लिहिणे आणि जसंच्या तसं आहे तसं लिहिणे. तर आता मी इथे एक एक शब्द तयार, आधी कशी आपण अक्षरं शिकलो, एक एक अक्षर जोडून मग शब्द तयार झाला व एक एक शब्द जोडून जे तयार होतं त्याला म्हणतात वाक्य. तर आता हा एक एक शब्द जोडून हे वाक्य तयार झाले बघा. अजय घर बघ. आता इथे आपण स्वल्पविराम का दिला आहे, तर अजयला आपण सांगतोय म्हणून इथे जरा आपण थांबलो आहे. अजय घर बघ आणि हा इथं आपलं वाक्य पूर्ण झालं म्हणून ह्याला म्हणायचं पूर्णविराम आणि ह्याला म्हणायचं स्वल्पविराम. तर तुम्हाला हेच वाक्य असंच्या असंच बघून लिहायचं असतं आणि हा स्वल्पविराम पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही. तर बघा कसं लिहायचं. मी इथे एक आकडा टाकला आहे व एक वाक्य लिहिलं आहे. इथे खाली एक आकडा टाकला आहे म्हणजे काय, हेच एक नंबरचं वाक्य इथे लिहायचं आहे तुम्हाला. अजय. खोडरबरचा वापर करायचा नाही आणि स्वल्पविराम बरोबर इथे खाली असं जरासा द्यायचं आहे. मोठा असा गोल करायचा नाही, नुसतं असं टिपका देऊन जरासा फोडायचा आहे. घर बघ. अजय घर बघ. वाक्य आपलं बोलून झालं किंवा लिहून झालं की द्यायचा पूर्णविराम. तो पण असा खाली द्यायचा, इथे वरती वगैरे असं कुठेतरी मध्ये नाही द्यायचा. जे रेषेच्या खाली, रेषेच्या वरच असा द्यायचा आहे किंवा जिथे आपलं घ अक्षर शेवटचं अक्षर पूर्ण होईल तिथे खाली द्यायचं आहे. आपलं दुसरं वाक्य काय आहे बघा. नयन वर चढ. मग आता खाली आपण इथे दुसरा आकडा टाकला, हे दुसरं वाक्य इथे लिहायचं. नयन, हे पण आपण सांगतोय म्हणून आपण इथे दिला स्वल्पविराम. वर चढ. तर पालकांनी काय करायचं, ही खालची रिकामी जागा आहे तिथे अशीच वाक्य एक आकडा मध्ये एक ओळ सोडायची, मग परत दुसऱ्या आकड्याला दुसरं वाक्य असं लिहून देऊन परत खाली लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पुढचा अभ्यास बघणार आहोत इंग्रजीचा. इंग्रजी व्यवसायामध्ये पुढचं आपण अक्षर शिकणार आहोत ओ. ओ फॉर ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच म्हणजे कोण, शहामृग. ओ फॉर ऑस्ट्रिच. तर बघा डॉटवर पेन्सिल ठेवली आणि आकारावरनं गिरवलं. ओ. ओ फॉर ऑस्ट्रिच. ओ फॉर औल. औल म्हणजे घुबड. ओ. ओ काढल्यानंतर आता ओळीत कसं लिहायचं ते बघूया. रेड लाईन टू ब्ल्यू लाईन असा गोल सर्कल करायचा. ओ.
O for ostrich. O for owl. O आपल्याला 2 पेजेस लिहायचं आहे. त्याच्या पुढच्या पानावर आहे Q. Q for queen. Q for quilt. Q for quill. तर आपण O काढतो तसाच O काढलेला आहे आणि फक्त पोटातनं तिरपी रेष दिली आहे. त्याचा तयार झाला Q. असा O काढला आणि पोटातनं तिरपी रेष दिली. Q for queen. Q for queen. Q for queen. O काढून पोटातनं तिरपी रेष द्यायची. तर खाली कसं लिहायचं आहे बघूया. असा O काढला आणि पोटातून तिरपी रेष दिली. Q for queen. Q for queen. Q for queen. Q आपल्याला 2 पेजेस लिहायचं आहे. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, सगळंच्या सगळं जसं अगदी रोजच्या रोज सगळं झालं पाहिजे असं नाही. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही पूर्ण करायचं आहे. शक्यतो परीक्षा जवळ आली, 2-3 दिवस राहिलेले असले, तुम्ही जेव्हा पेपर न्यायला याल शाळेमध्ये तेव्हा मात्र फक्त पेपरचाच अभ्यास करायचा आहे. पेपरचे झेरॉक्स काढायचे व ते मुलांकडनं सोडवून घ्यायचे. त्यानंतर पुढचं हे आहे नंबर वर्कबुक. चला आता ग्रेप्स मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 bunch of grapes. 10 grapes of bunch. How many grapes? 10. 10च्या पुढे मोजायचे 11, 12, 13, 14, 15, 16. Total 16 grapes. 1 6 16. 1 6 16. 1 6 16. 1 6 16. 1 6 16. 16 झाल्यानंतर पुढचं पेज आहे 17. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10च्या पुढे 11, 12, 13, 14, 15, 16, 17. How many grapes? 10 grapes. In one bunch 10 grapes plus 7 17. 1 7 17. 1 7 17. 1 7 17. 1 7 17. 17 फुल पेज झाल्यानंतर पुढच्या पानावर आहे 18. चला काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. How many grapes? 10 grapes in one bunch plus 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. 10 plus 8, 18. 1 8, 18. 8 लिहिताना आधी एस करायचा, मग तोच गोलवर नेऊन उलटा जोडायचा. 2 गोळे काढायचे नाही आहेत. एक सुलटा एस, एक उलटा एस.